सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम श्री गुरुदेव नमः। केनोपनिषदाच्या पहिल्या भागामध्ये उपाधियुक्त ब्रह्माचा विचार ऋषींनी मांडलेला आहे. आम्ही जे जे काही अनुभवतो, जे जे काही करतो इंद्रियांच्या द्वारा, ती इंद्रिय स्वतः तिथे सक्षम नाहीत. त्यांना प्रेरणा देणारा, त्यांच्याकडनं कार्य करून घेणारा ब्रह्माचा विशेष भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून मन, वाणी, नेत्र, कान यांच्याद्वारा जे काही जाणलं जातं ते परमतत्वामुळेच जाणलं जातं, ही भूमिका पहिल्या खंडामध्ये आहे. पण इथे मला ब्रह्माचं जे ज्ञान होतं आहे ते पूर्ण ज्ञान नाही. म्हणून दुसऱ्या खंडामध्ये शिष्याच्या समोर खऱ्या ब्रह्माचा विचार ऋषींनी मांडलेला आहे. उपाधियुक्त ब्रह्मापेक्षा सुद्धा उपाधिरहित ब्रह्माची अनुभूती येणं म्हणजे मी पुढे जाणं आहे. माझं विकसन त्या ठिकाणी होणं आहे. मग त्या विकसनासाठी अंतर्मुखता, आंतरिकता ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून दुसऱ्या खंडामधले 5 मंत्र हे आपल्याला शुद्ध ब्रह्माचा परिचय करून देत आहेत. पहिला मंत्र आहे, यदि मन्यसे सुविदेति दभ्रमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम् यदस्य च देवेष्वत् नु मीमांस्यमेव ते मन्ये विदितम्. ब्रह्मणः रूपं सुवेदम. ब्रह्माचे रूप मी चांगले जाणतो. इति यदि मन्यसे, असं जर तू मानत असशील किंवा म्हणत असशील तर दभ्रम एव अपि नूनम, तर ते तुझं म्हणणं किंवा तुझा तो अनुभव अत्यल्प आहे. यद ब्रह्मणः रूपम त्वं वेत्थ, जे ब्रह्माचे रूप तुला समजलेले आहे, अस्य देवेषु अपि, ते देवांच्या मध्ये सुद्धा आहे. म्हणजे देवांमध्येही ब्रह्मतत्व आहे, पण देवांमध्येही आपल्यासारखाच अहंकाराचा भाव आहे. म्हणून अथ नु ते विदितम, म्हणून आता तुला जे समजलेले आहे, मीमांस्यम एव मन्ये, अजून विचार करण्यासारखा भाव त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. म्हणून इथे गुरूंनी त्याला असं म्हटलेलं आहे. शिष्याच्या चेहऱ्यावरचा भाव असेल, शिष्याच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न असतील. म्हणून गुरु त्याला इथे असं म्हणत आहे की आत्तापर्यंतच्या मंत्रांमधून तुला जे ब्रह्माचं स्वरूप मी सांगितलं, याचा अर्थ तुला ब्रह्म समजलं किंवा कळलं असं होणार नाही, किंवा तेवढ्यावरतीच तू समाधानी व्हावंस असंही नाही. कारण जे तुला आत्ता मी सांगितलं किंवा तुझ्या आकलनामध्ये आलेलं आहे ते देवांच्या मध्ये सुद्धा आहे. देवही त्याच परमात्म तत्वाच्या आधारानं कार्य करतात, ते स्वतः कोणतंही कार्य करू शकत नाहीत. म्हणून आत्म्याची प्रचिती येणं किंवा मला ती आलेली आहे असं जर तुला आत्ता वाटत असेल तर ते योग्य नाही. मी उद्याला राष्ट्रपती भवन बघायला गेलो
आणि बाहेरच्याच गेटवरती, एन्क्वायरी गेटवरतीच जर मी तिथे थांबलो आणि मी म्हटलं मी राष्ट्रपती भवन बघितलं, ते पूर्णपणानं बघितलेलं नाही. मी ज्या वेळेला आतमध्ये जातो आणि तो संपूर्ण परिसर बघतो, त्याच वेळेला मी म्हणू शकतो की मी राष्ट्रपती भवन बघितलं, पंतप्रधान निवास बघितला. इथे ती भूमिका आहे. ज्या उपाधींचा विचार आपण आत्तापर्यंत केला त्यांना अनुलक्षून असणारं जे चैतन्य आहे, त्या चैतन्यामधून ब्रह्माची अनुभूती मला मिळाली. म्हणून इथे आत्मचिंतनाकडे, अंतर्मुखतेकडे गुरु शिष्याला वळवत आहेत. हँगरवरती आपले कपडे खूप छान आहेत, पण म्हणून ते कपडे केवळ छान आहे म्हणण्यानं त्याचा भाग नाही आहे. हँगरवरचे कपडे ज्या वेळेला मी परिधान करतो त्यावेळेला त्या कपड्यांचा अधिक चांगलेपणा अनुभवाला येतो. मग मी छान दिसतो आहे, तो रंग चांगला आहे, हे भाव नंतर येतात. तसं इथे स्थूल देहामध्येही आत्मा आहे, पण त्याच आत्म्याच्या आधारानं देह कार्य करतो आहे. परंतु तो जर आत्मा तिथे नसेल तर त्या देहाचं मूल्य शून्य आहे. तसं इथे शुद्ध आत्म्याची जाणीव आपल्याला होणं, तो अनुभव आपल्याला येणं, हे इथे महत्त्वाचं आहे. मला पाणी हवं आहे असं म्हणताना कोणीही आपण नुसतं पाणी आणू शकत नाही. त्याला लोटी असेल, ग्लास असेल, पेला असेल, काहीतरी माध्यम आपण घेतो आणि त्यातून ते पाणी आपण देतो. पहिल्या खंडामधला आत्म्याचा विचार हा असा आहे. उपाधीमधून त्यांनी आत्म्याचं स्वरूप आमच्या समोर ठेवलं. आता आम्हाला परिपूर्ण शुद्ध आत्म्याकडे वळायचं आहे. आणि ते जर मला वळायचं असेल तर माझ्यामध्ये त्या आत्म्याचं चिंतन असणं, परमेश्वराचं चिंतन असणं महत्त्वाचं आहे. त्याला जोडूनच बाकीच्या सगळ्या सद्गुणांचा विचार हा त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून शिष्याला ही जाणीव गुरूंनी करून दिलेली आहे की मला समजलेलं आहे असं जर तू म्हणत असशील तर ते तुला पूर्णपणानं आत्ता समजलेलं नाही. ते तू समजून घ्यावंस, त्याच्यावरती अजून विचार करावा, हा भाव त्यांचा आहे. शंकराचार्यांच्या चरित्रामधला प्रसंग आहे. अलकनंदेच्या काठानं ते प्रवास करत असताना एका शिष्यानं असा भाव व्यक्त केला की आचार्य गुरुदेव, आपण केवढं ज्ञान संपादन केलेलं आहे आणि तेही अत्यंत अल्प वयामध्ये. तेव्हा खरोखर आपण फार मोठे ज्ञानवंत आहात. तेव्हा आचार्य फारसे बोलले नाहीत. त्यांनी आपल्या हातामधला असलेला संन्यासाचा जो दंड आहे, तो दंड फक्त अलकनंदेच्या पाण्याला स्पर्श होईल इतपतच त्या पाण्याला त्यांनी लावला आणि बाहेर काढून ते शिष्याला म्हणाले, तुला जरी मी खूप ज्ञानवंत वाटत असलो तरी ह्या विश्वाच्या पातळीवरती माझं असलेलं ज्ञान म्हणजे ह्या दंडाच्या तळाला लागलेल्या पाण्या एवढंच आहे. म्हणजे आम्हाला अनेक वेळेला असं वाटतं की हे मला समजलेलं आहे, ते मला समजलेलं आहे, पण मुळामध्ये आमचं ज्ञान, आमची जाण, आमचं समजून घेणं हे कुठेतरी एका मर्यादेशी निगडीत होतं. एवढं आत्मतत्व अत्यंत विशाल आहे. मिठाईच्या वर्णनाला मर्यादा आहेत, पण मिठाई ग्रहण केल्यानंतर येणारा जो अनुभव आहे, हा अनुभव आंतरिक अनुभव आहे, तो स्व अनुभव आहे. आणि त्या स्व अनुभवाकडे गुरु त्याला आता या ठिकाणी वळवतात. म्हणून शिष्यानं लगेच उत्तर दिलेलं आहे, नाहम मन्ये, नाहम मन्ये सुवेदतीति नोनम वेदेति वेदच, नो नस्तत् वेद तद् वेद, नो न वेदेति वेदच. सुवेद इति अहम न मन्ये.
मी चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणतो असं मी मानत नाही. शिष्यानं अत्यंत प्रामाणिक कबुली ज्याला म्हणावी ती त्या ठिकाणी दिलेली आहे. नोन वेद इति, मी जाणत नाही असंही नाही. म्हणजे मी पूर्ण जाणलेलं आहे असंही नाही आहे, किंवा मी अजिबात जाणलं नाही असंही झालेलं नाही. वेदच नहा याहा, मी जाणतोही आणि आमच्यापैकी कोणीही हे जाणलं जात नाही असे तत्वेद इतिच मन्यते, आणि जाणले जाते असेही मानतो तो ते जाणतो. म्हणजे ब्रह्म मी चांगल्या जाणतोही आहे आणि जाणतही नाही, दोन्ही अवस्था आहे तिथे. म्हणून ब्रह्म मी चांगल्या प्रकारे जाणतो असं मी मानत नाही. मी ते जाणत नाही असंही मी म्हणत नाही. मी ते जाणतोही, आणि जे कोणी आमच्यामधले अज्ञात आणि ज्ञात दोनही प्रकारे जाणतात त्याला ते आकलन झालेले आहे. आत्मस्वरूप हा स्वतःहून वेगळा असा जाणण्याचा विषय नाही, तो आपल्यामध्येच आहे. मनबुद्धीच्या द्वारा मला जाणता येतं आणि मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पण इथे शिष्य काहीसा म्हटला तर गोंधळलेला आहे असं कृतदर्शनी वाटे. दोनही अवस्था आमच्यामध्ये आहेत. मी जाणलं असं जर मी म्हणणार असेल तर इथला हा जो मी आहे हा मी अहंकाराला व्यक्त करतो. म्हणून परब्रह्म तत्व जाणताना, आत्मानुभव घेताना तुमच्या मीचं तुम्हाला विसर्जन करावं लागतं, तेव्हाच तो तुम्हाला अनुभवता येतो. जोपर्यंत वृत्तीमध्ये मी आहे तोपर्यंत आम्ही विकारांशी, अहंकाराशी कुठेतरी जोडलेले आहोत. म्हणून जे जाणलं जातं ते अत्यंत अल्प आहे, परिपूर्ण ज्ञान तिथे नाही. म्हणून जाणलेलं नाही असाही भाव त्याचा आहे. समुद्र ज्या वेळेला मी जातो त्यावेळेला बोटीवरनं मला समुद्राचा सबंध परिसर दिसतो, किंवा मी पाणबुडीच्या आधारानं खालपर्यंत गेलो तर मी त्या समुद्राच्या तळाशी जाऊ शकतो आणि त्या समुद्राचा खालचा भागही मी अनुभवतो. बोटीतून बघितलेला समुद्र असेल, समुद्राच्या तळाशी जाऊन बघितलेला समुद्र असेल, तो परिपूर्ण समुद्र मी बघितला असं नाही. समुद्र त्याच्याही पेक्षा अथांग आहे, त्याच्याही पेक्षा तो व्यापक आहे. म्हणून ब्रह्म जाणलं असं म्हणत असतानाही आपण ते पूर्णपणानं जाणलेलं नसतं. एवढी अनंतता, एवढी व्यापकता त्या ब्रह्माच्या ठिकाणी आपल्या समोर येते. आणि म्हणून इथे एक प्रकारानं जाणणं आणि न जाणणं. बरं, मला जाणता आलेलं नाही किंवा मला समजलेलं नाही, इथेही पुन्हा ज्ञान आहे. मला काय कळत नाही हे ज्या वेळेला मला लक्षात येतं तेव्हाच जे कळलेलं नाही, जे समजलेलं नाही, जे जाणवलेलं नाही ते जाणण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे मला कळलं एवढाच ज्ञानाचा विचार नाही आहे. मला कळलेलं नाही ही जाणीव असणं हेही ज्ञानाचाच धर्म आहे. म्हणून ज्ञात आणि अज्ञात, कळलेलं आणि न कळलेलं या दोनही ठिकाणी हा भाव त्या अनुषंगानं येतो. म्हणून तिसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं, यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेदसः अविज्ञातं विजानतां विज्ञातं विजानतां. यस्य अमतं, ब्रह्म मनाने आकलन करता येण्यासारखे नाही
असे ज्याला समजले तस्य मतम, त्यालाच ते समजले. यस्य अमतम, ज्याला ते मनाने समजलेले आहे असे वाटते. सहा तत् न वेद, त्याला ते समजलेले नाही. विजानताम अविज्ञातम, जे सुबुद्ध ज्ञाते आहेत, जे ज्ञानवंत आहेत, त्यांना ते अज्ञात असते. अविजानताम विज्ञातम, जे अज्ञानी आहेत त्यांना ते विशाल वाटते, ज्ञात वाटते. इथे त्यांनी हा विचार स्पष्ट केला, मला कळतंय किंवा कळत नाही किंवा कळलेलं अत्यंत कमी आहे. त्यावेळेला ते असं म्हणत आहेत की ब्रह्म मनानं आकलन करता येण्यासारखं नाही. आत्तापर्यंतच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे, मनबुद्धीच्याही पलीकडे मला जायचं आहे, तेव्हाच मी त्या स्वरूपाला यथार्थतेनं जाणू शकतो. म्हणून इथे मनानं ते आकलन होईल किंवा आकलन येण्यासारखं नाही हे माझ्या समजलेलं आहे. आणि ज्यांना ते समजलं असं वाटतं, म्हणजे ज्यांना कळलेलं आहे असं वाटतं, त्यांना मुळात कळलेलं नसतं. कारण ज्याला कळतं तो त्या स्वरूपाशीच एकाग्र होणार आहे. आणि एकदा त्या स्वरूपाशी एकाग्र झाल्यानंतर त्याला काही व्यक्त करण्याची भावनाच तिथे राहत नाही. तो फक्त स्वतःचाच अनुभव अनुभवतो. नदी सागराला गेल्यानंतर असं परत मागे वळून म्हणत नाहीये मी अमुक ठिकाणी अरबी समुद्राला मिळाली, मी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाली. एकदा ती तिथे गेली की त्या सागराशीच एकरूप होते. तसं ब्रह्मानुभव घेताना मी त्याच्या निकट ध्यानामधनं, समाधीमधनं इतका निकट जात राहतो की मी त्याच्याशीच एकरूप होता. म्हणून तुकारामाचे शब्द आहेत, देव पहावयासी गेलो, देव होवोनिया ठेलो. मी बघायला विठ्ठल म्हणून गेलो, पण मीच विठ्ठल रूप होऊन गेलो. ही जी अवस्था आहे, म्हणून ज्याला समजलं असं वाटतं आणि तो ते म्हणतोय, त्याला ते समजलेलं नाही. कारण समजणारा त्याच्याशीच एकरूप होतो. म्हणून परमसत्याला शब्दांच्या व्याख्येमध्ये आम्हाला बसवता येत नाही. जर आम्ही परमसत्याला, ब्रह्माला शब्दामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तर तो निरर्थक ठरेल. अंधाऱ्या खोलीमधली एखादी वस्तू मला बघायची असेल, शोधायची असेल, मी तिथे प्रकाशाचा विचार करेन, प्रकाशाचा आधार घेईन. पण जी वस्तू सूर्याच्या अत्यंत निकट आहे तिला वेगळा प्रकाशाचा भावच राहत नाही. कारण सूर्य स्वतःच स्वयंप्रकाशी आहे. आत्मा स्वतः स्वयंप्रकाशी आहे, म्हणून त्याला प्रकाशित करण्याचा भाग येत नाही. मी त्याच्याजवळ जात मी मलाच प्रकाशित करून घेतो. म्हणून मी जाणतो किंवा जाणलं, मगाशी म्हटलं तसं, हा अहंकाराचा भाव आहे. त्या अहंकाराला आपल्याला बाजूला करण्यासाठी मी अल्प प्रमाणानं जाणलं अशा रीतीची भावना येते. म्हणून आपण ज्या वेळेला नित्य स्वरूपामध्ये ध्यान करतो, समाधीमध्ये राहण्याचा अभ्यास करतो, ओंकाराचं किंवा अन्य कोणतंही भगवंताचं नाम आम्ही घेतो, त्यावेळेला त्या एका नित्याच्या परिपाठामधनं, सवयीमधनं आमची बुद्धी आत्मस्वरूपाच्या जवळ जाते आणि मग आम्हाला आनंदाचा एक भाव येतो. म्हणून माझं ध्यान चांगलं झालं किंवा समाधीमध्ये मी तासभर बसलेलो होतो, ही जाणीव, तो आनंदाचा भाव त्या भावातून बाहेर आल्यानंतर आम्ही व्यक्त करतो. तिथे असताना मी असं म्हणत नाही मी आत्ता खूप आनंदामध्ये आहे. म्हणून अनंत आनंदाची, प्रशांततेची भावना ज्याला आपण म्हणतो, ती एका उत्कट अनुभूतीशी, म्हणजेच ब्रह्माच्या जवळ जाणारी, ब्रह्मतत्वाच्या निकट जाणारी अशी ती भूमिका आहे.
आणि म्हणून जोपर्यंत माझ्यामध्ये मीपणाची जाणीव आहे, मी करतो आहे, मी ध्यानाला बसतो आहे, मी समाधीला बसतो आहे, इथे माझ्यातला मी शिल्लक आहे. पण हे ध्यान माझ्याकडून सहजपणानं होतं आहे किंवा तो परमात्मा ते ब्रह्म माझ्याकडून ते करून घेत आहे, ही भावना ज्या वेळेला येते त्यावेळेला आम्ही आनंदाच्या अधिक निकट राहतो. म्हणून इंद्रिय आणि बुद्धी ज्ञानाची प्राप्ती आम्हाला करून देतात. डोळे अत्यंत जवळचंही मला बघू देत नाही आणि अत्यंत दूरवरचंही ते बघू शकत नाहीत. कान दूरवरचं ऐकू शकत नाहीत. आम्ही काही वेळेला ती साधनं वापरतो. मला लांबचंही दिसलं पाहिजे, जवळचंही दिसलं पाहिजे किंवा ऐकू येताना त्रास होत असेल, मी साधनं वापरेन. पण ती वापरलेल्या साधनांना सुद्धा शेवटी मर्यादा पडतात. म्हणून मग काही वेळेला कानाचं यंत्र लावलेली माणसंही म्हणतात, नाही बा मला कंटाळा आला, मी ते काढून टाकलं. म्हणजे आम्ही साधनांचा वापर करतो, परंतु त्यालाही मर्यादा होते. कारण इंद्रिय क्षीण होतात, आमची बुद्धीही क्षीण होते. म्हणून आत्म्याला जाणणं आम्हाला अवघड होतं. म्हणून आत्मज्ञान, परब्रह्माचा विचार जो आहे, हा विचार करत असताना एक पर्याय आमच्या समोर आहे आणि तो म्हणजे अनंत असणाऱ्या त्या बुद्धीच्या अनुषंगानं अनंत तत्वाला जाणून घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणं. म्हणून माझ्या सीमित बुद्धीला मी व्यापक करण्याचा प्रयत्न करणं. देहबुद्धीमधून मी बाहेर पडावं आणि देहबुद्धीमधून मला बाहेर पडण्यासाठी आसक्ती आणि ममत्व मला सोडायला पाहिजे. आसक्तीमध्ये हवेपणाचा, इच्छांचा भाव आहे आणि ममत्वामध्ये मी आणि माझं या भावना आहे. म्हणून इथे ब्रह्म जाणत असताना एक प्रकारानं त्याच्या कर्तेपणाची जाणीव माझ्यामध्ये मी घ्यायला हवी. पेटलेल्या अनेक वस्तू आमच्या समोर आहेत, त्यावेळेला अग्नीचं स्वरूप आम्हाला त्या वस्तूंच्या अनुषंगानं दिसेल, पण मूळ अग्नी एकच आहे. लाकूड जर चौकोनी असेल, आम्हाला पेटलेला अग्नी चौकोनी दिसेल. लाकूड गोल असेल, आम्हाला तो पेटलेला अग्नी वर्तुळामध्ये दिसेल. तसं इथे अग्नी एकच, त्याचं दिसणं जे आहे ते वेगवेगळं आहे. तसं आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, हा एकच आहे. तो ह्या नानाविध योनींच्या द्वारा व्यक्त झालेला आम्हाला त्या ठिकाणी जाणवतो. म्हणून खरं काही असेल, कायमचं अस्तित्व कशामध्ये असेल तर ते आत्म्याशी निगडीत आहे. म्हणून बुद्धीचा सारासार विवेक ज्या वेळेला येतो त्यावेळेला मी आत्म्याला जाणतो हे बुद्धी म्हणणंही माझ्यासाठी योग्य नाही आणि मी मुळीच जाणत नाही असंही मी म्हणणं योग्य नाही. कारण काही प्रमाणात का होईना आनंदाची अनुभूती प्रत्येकाला येते. मग मला जर आनंदाची अनुभूती येते किंवा मला अत्यंत शांत राहावं असं वाटतं, मला आत्ताला कोणाचाच संपर्क नको आहे असं वाटतं, ती एकांताची, शांततेची भावना माझ्यामध्ये निर्माण होणं, याचाच अर्थ आत्म्याच्या अस्तित्वाचा कुठेतरी मला असलेला जाणीवेचा भाग. त्या जाणीवेमधनं मी ती अपेक्षा करतोय की नाही मला आता एकांत हवं आहे, मला लोकसंपर्क नको आहे, किंवा मी जे साधन करतो त्या साधनामध्ये मला अधिक वेळ बसायचं आहे. म्हणून पुढे त्यांनी चौथ्या मंत्रामध्ये एक भाव दिला की आम्हाला हे सगळं साध्य करत असताना आम्ही आमच्यामधल्या ध्येयाचा विचार जो आहे तो ध्येयाचा विचार सतत आमच्या समोर हवा. मनुष्य म्हणून मी जे जन्माला आलेलो आहे त्या मनुष्य जन्मातलं प्रधान ध्येय जर कोणतं असेल तर ते ध्येय म्हणजे त्या परब्रह्माला जाणणं आहे.
ती ज्ञानवृत्ती, ती अंतरदृष्टी मला आत्मसात करायची आहे. म्हणून चौथ्या मंत्रामध्ये ते असं म्हणतं आहे, प्रतिबोध विदितं मतं अमृतत्वं हि विंदते, आत्मना विंदते वीर्यं, विद्यया विंदते अमृतम. प्रतिबोध विदितं म्हणजे प्रतीतीपूर्वक, अनुभवपूर्वक जे ज्ञात झालेलं आहे असं मत खात्रीपूर्वक झाल्यानंतर अमृतत्वम ही विंदते, मानवाला अमृतत्वाची प्राप्ती होते. आणि त्या अमृतत्वामध्येच काय आहे, आत्मना वीर्यम विंदते, आत्म्याच्याच सामर्थ्यानं, त्याच योगानं आम्हाला शक्ती प्राप्त होते, सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणून विद्यया अमृतम विंदते, ब्रह्मज्ञानाचीच प्राप्ती, तोच विचार आम्हाला अमृतत्व प्राप्त करून देतो. मनाच्या 3 अवस्था आपण बघितलेल्या आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. ह्या 3ही अवस्थांमध्ये हे ब्रह्मतत्व अखंड विद्यमान आहे. ते मी झोपलो म्हणून ते झोपलं असं नाही, किंवा मला स्वप्न पडतं आहे म्हणून ते त्या स्वप्नापेक्षा वेगळं आहे असंही नाही. म्हणून त्या ब्रह्माचं आकलन होणं, त्या ब्रह्माला जाणणं, एक प्रकारानं मनाच्याच आधारानं आपण ते जाणतो. मन साधनेला तयार होतं आणि मन बुद्धीच्या आधारानं ते ज्ञान आत्मसात करत त्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे जे मन आहे, हे मन काय करतं आहे, पहिल्यांदा एखादी घटना ते अनुभवतं. ती घटना अनुभवल्यानंतर आपल्या स्मृतीपटलावरती तो तिचा अंश काही प्रमाणामध्ये का होईना शिल्लक ठेवतो. त्या अनुभवाचं मनन आणि चिंतन वेगळेपणानं होत नाही, पण मनामध्ये तो भाव कार्यरत असतो. म्हणून एक प्रकारची बोधात्मक अवस्था आमची तयार होते की तशाच स्वरूपाची घटना, तशाच स्वरूपाचा प्रसंग ज्या वेळेला पुन्हा समोर येतो तेव्हा आम्ही याच पूर्वस्मृतींच्या आधारानं तिथे आमचा भाव व्यक्त करतो. मग हे मन जर व्यावहारिक जगतामध्ये स्मृतीपटलाच्या आधारानं व्यवहार करतं, माणसांची ओळख ठेवतं, माणसांचा संपर्क ठेवतं, तेच मन मला कोण कार्यरत करतं या अनुषंगानं आत्म्याकडे ज्या वेळेला वळतं तेव्हा ती बुद्धी त्याला आत्म्याचा अनुभव द्यायला लागते. म्हणून मनाला अंतर्मुख केलं, बहिर्मुखता त्याची थांबवली की तुम्ही तुमच्यामधल्याच आनंदाला शोधण्याचा प्रयत्न करता आणि त्याच्यामधूनच अमृतत्वाची प्राप्ती, याचा अर्थ मी अखंड आनंदामध्ये असणं. अमृत, माझ्यातली मृतता ज्याला आहे ती मृतता तिथे राहत नाही. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की अरे ते एक सारखं काम करतायत, विश्रांती नाही घेत. ते विश्रांती न घेताना काम करतात, याचाच अर्थ एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारचं सामर्थ्य हे त्यांच्यामध्ये त्यांनी काही एका माध्यमातनं निर्माण केलेलं आहे. तसं इथे मी अमृतत्वाची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती, आणि ते अमृतत्वाची भूमिका म्हणजेच माझ्यामधल्या ज्ञानाची, माझ्यामधल्या विद्येची असलेली भूमिका आहे. म्हणून मानवाला जर काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते अमृतत्व प्राप्त करायचं आहे. मी अखंड आहे, मी आनंदी आहे, मी परमशांत आहे, या भावामध्ये मी राहण्याचा प्रयत्न करणं आहे. म्हणून मृत्यू जो आहे, हा मृत्यू नेहमी देहाशी निगडीत आहे.
आत्म्याचा आणि मृत्यूचा संबंध नाही. म्हणून मी एक प्रकारानं जे ज्ञान प्राप्त करतो त्या अमृतत्वाचा भाव माझ्यामध्ये जो येतो त्याच्यामध्येच वीर्यम विंदते. म्हणून तिथे धैर्य आहे, तिथे शक्ती आहे, तिथे मेधा आहे, तिथे प्रज्ञा आहे. हे सगळे विकसन किंवा या विकसनाचा असलेला विकासाचा भाग हा माझ्यामध्ये निर्माण होणं ही अमृतत्वाची भूमिका आहे. म्हणून आत्मा मुळात ज्ञानमय आहे आणि सगळ्या ज्ञानाचा तो पाया आहे. त्याच्यावरतीच सगळं उभं आहे. म्हणून आपले अनुभव कसे आहेत? आपले अनुभवपूर्व आणि अनुभवजन्य अशा अंगानं ज्ञानाकडे आम्ही बघतो. अनुभवपूर्व अवस्थेमध्ये कसं आहे? मी आंबा खातो असं म्हणताना मी आहेच. म्हणजे आंबा खाल्ला नाही तरी मी आहे आणि आंबा खातो म्हणतानाही मी आहेच. पण तो आंबा खाल्ल्यानंतर तो आंबट होता किंवा तो जास्त चांगला गोड होता हे ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला तो मी अनुभवाच्या पातळीवर आला. म्हणून ज्ञानाचा भाग अनुभवपूर्व आणि अनुभवजन्य किंवा अनुभव अनंतर अशा अवस्थेशी निगडीत आहे. म्हणून ह्या अनंत आत्म्याची पार्श्वभूमी जर कुठली असेल तर आपल्यामध्ये आपण साक्षी भाव निर्माण करणं. ज्या वेळेला मी साक्षी भाव निर्माण करेन, माझ्याच शरीराकडे मी तिराहितपणानं बघायला शिकेन. भूक लागली खाल्लं, तहान लागली पाणी प्यायलो, मला थकवा वाटतोय मी विश्रांती घेतली. एवढ्या एका मर्यादेमध्ये मी देहाकडे जर बघायला लागलो तर त्या देहाकडची एक प्रकारची अनासक्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि मग मी मनाकडे वेगळेपणानं बघायला लागतो की मला आनंद हवा आहे ना, मग हा आनंद कुठून येतो आहे, कशामुळे येतो आहे याचा विचार आपण करतो. काठावरती मी उभा असेन त्याच वेळेला त्या वाहणाऱ्या पाण्याकडे म्हणा किंवा त्याच्यावरती निर्माण होणाऱ्या तरंगांकडे मी वेगळेपणानं बघू शकेन. तसा आपल्यामधला साक्षीभाव म्हणजेच मी आत्मज्ञानाला सहजपणानं बघायला शिकणं आहे. आणि ती ज्या वेळेला वृत्ती येते त्याच वेळेला विद्यया अमृतम विंदते. ब्रह्मज्ञानाच्या योगे अमृतत्व प्राप्त करतो. म्हणजेच मी आनंदाला अनुभवतो. मी परम आनंदाच्या शांतीच्या आणि भूमिकेमध्ये त्या ठिकाणी येतो. आणि त्यातूनच शेवटचा मंत्र ह्या दुसऱ्या खंडामधला येतो जो अत्यंत महत्त्वाचा आहे. इह चेद वेदिदत् सत्यमस्ति न चेदिह वेदिन महति विनष्टिः भूतेषु भूतेषु विचित्ते धीराः प्रेत्यास्मान् लोकात् अमृता भवन्ति. इह अवेदित चेत. जर ब्रह्म येथेच याच जन्मामध्ये मी जाणण्याचा प्रयत्न केला तर अथ सत्यम अस्ति. मानवी जन्माची खऱ्या अर्थानं कृतार्थता किंवा परिपूर्णता ही त्या ठिकाणी होईल. इह न अवेदितम. ते जाणून घेतलं नाही तर चेत महती विनष्टीही. तुमचं फार मोठं नुकसान आहे, मोठी हानी आहे. भूतेषु भूतेषु विचित्य. प्रत्येक प्राणीमात्रामधल्या ब्रह्माचं निरीक्षण करून धीरहा म्हणजे धीर पुरुष, स्थितप्रज्ञ पुरुष अस्मान लोकान प्रेत्य या विषय वस्तूंच्या जगाला धिक्कारतो, बाजूला करतो. अमृताः भवन्ति आणि अमर होतो.
म्हणजे मला दृश्यापासून बाजूला झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं आत्म्याची अनुभूती येणार नाही. आणि म्हणून त्या दृश्याला बाजूला करत असतानाच श्रुतीनं इथे आम्हाला स्पष्ट विचार दिला, एक सांगणं दिलं की इह चेद वेदितत, याच जन्मात तुम्हाला खऱ्या अर्थानं परमात्म तत्व प्राप्त करून घेता येईल. त्यासाठी पुन्हा वेगळ्या जन्माची मला गरज नाही, किंवा मी तो प्लॅन करावा की नाही आत्ता जमलं तर जमलं, नाही तर पुढला जन्म मिळेल, असं नाही. व्यवहारामध्ये आहे, मी ही नोकरी केली, मला नाही इथे आता बरं वाटत, मी दुसरीकडे गेलो. आत्मतत्वाच्या परब्रह्माच्या प्राप्तीमध्ये प्राप्त झालेला हा मनुष्य देह हा आपल्याकडे अत्यंत दुर्मिळ आहे. आणि म्हणून मला याच जन्मामध्ये हे आत्मतत्व प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि ते जर मी प्राप्त करून घेतलं तरच माझ्या या जन्माची सार्थकता, कृतार्थता तिथे आहे. मुळात मनुष्य देह प्राप्त होणं अत्यंत दुर्मिळ आहे. तो प्राप्त झाल्यानंतर माझी इंद्रिय चांगली असणं हे महत्त्वाचं आहे. आणि इंद्रिय चांगली असताना मी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अंगानं या सगळ्याचा विचार प्रामाणिकपणानं करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याकडली ही जी कल्पना आहे की मी रिटायर झाल्यावर बघेन, अत्यंत चुकीची कल्पना. आम्हाला आत्मतत्व जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला ते प्रथमपासूनच त्याच्यामध्ये थोडा वेळ का होईना आम्ही आमचा दिवसभरातला देण्याचा अभ्यास करायला हवा. म्हणून गुरुदेव रानडेंचं एक वचन आहे, ज्यानं 20व्या वर्षी परमार्थाचा चिंतन सुरू केलं त्याचं 40शी नंतरचं आयुष्य आनंदाशी निगडीत राहील. वय वर्ष 20 ते वय वर्ष 40 हा तारुण्याचा एक उत्साहाचा, जोमाचा भाग आहे. इथे आमचं मनही पूर्ण परिपक्व नाही, आमची बुद्धीही विवेकाच्या अंगानं परिपक्व नाही. त्यामुळे दृश्यामध्ये जे जे माझ्या समोर येतं ते ते मला अट्रॅक्ट करत राहतं, माझं आकर्षण तिथे निर्माण करतं. आणि त्या निर्माण होणाऱ्या आकर्षणामुळं अनेक वेळेला माझी फसगत होते. म्हणून मी जर 20व्या वर्षी ह्या आत्मानात्म विवेकाचा, योग्य अयोग्य विवेकाचा विचार आत्मसात केला, तो समजून घेतला, तर माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये मी स्वतःला सांभाळू शकतो. आणि एकदा हा तारुण्याचा जोश एका विवेकाच्या चौकटीमध्ये राहिला तर आपोआप 40शी नंतर तुम्ही त्याच एका सात्विक वृत्तीमध्ये राहता. म्हणून याच जन्मामध्ये मला हे आत्मसात करायचं. त्या ज्ञानाला प्राप्त करत असताना असणारा तपश्चर्येचा भाग असेल, त्याच्यामधल्या भक्तीचा, प्रेमाचा भाग असेल, मला तो त्या ठिकाणी आत्मसात करायचा. म्हणून ध्रुवाची कथा असू दे किंवा प्रल्हादाची कथा असू दे, केवळ त्या कथा म्हणून नाही आहे किंवा त्या पुराणांनी सांगितल्या म्हणून त्या टाकाऊ आहेत अशी भूमिका नाही. त्या वयातही त्यांनी त्या परमात्म्याला, नारायणाला प्राप्त करण्यासाठीचा जो आटोकाट प्रयत्न केला, तो प्रयत्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ती दृष्टी मला लहानपणापासून असायला हवी, ती माझी दृष्टी त्या अनुषंगानं असायला हवी. म्हणून मी उपाधित ब्रह्म पहिल्या खंडामध्ये जाणलं. त्या उपाधित ब्रह्मातून पुढे जात व्यापक ब्रह्माचा जो विचार आहे तो व्यापक ब्रह्माचा विचार मला या दुसऱ्या खंडामध्ये श्रुतीनं माझ्या समोर ठेवला. म्हणून परमात्म दर्शन मला ज्या वेळेला अनुभवता येतं त्याच्याशी मी एकरूपत्व घेतो. त्याच वेळेला मी म्हणतो ब्रह्मवित ब्रह्मैव भवती.
ब्रह्म जाणणारा त्या ब्रह्मापर्यंत जाऊन पोचला, तो ब्रह्मस्वरूप झाला. म्हणजेच मनुष्य जन्मामधून मी त्या परमात्म तत्वाला जाणता जाणताना देवत्वाच्या पातळीवरती, देवत्वाच्या उंचीवरती मी आलो. एका सात्विक परिपूर्ण अशा एका भूमिकेमध्ये मी त्या ठिकाणी येतो. आणि हे कसं आहे? भूतेषु भूतेषु विचित्य. एकदा मला ब्रह्माची अनुभूती आली, मी त्या विचारानं स्वतःला अलंकृत केलं, परिपूर्ण मी स्वतःला करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, की आपोआप माझी दृष्टी सगळ्याच भूतमात्रांकडे वळते. मग जे मला अनुभवलं तेच माझ्या समोरच्या वस्तुमात्रांमधून, व्यक्तिमात्रांमधून मी अनुभवण्याचा प्रयत्न करतो. तिथे मी खऱ्या अर्थानं शुद्ध चैतन्याला जाणायला लागतो. ती अनुभूती मी घेतो. म्हणून अमृता भवंती. अमर होणं म्हणजे मृत्यूवरती विजय मिळवणं एवढा मर्यादित अर्थ नाही. देह आहे म्हटल्यानंतर तो देह आज नाही उद्या निश्चितपणानं जाणार आहे. पण मी माझ्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीमधून आनंदाची प्राप्ती करून घेणं आणि माझ्यामधल्या नाशिवंत धर्माला, मृत धर्माला मी बाजूला करणं, हे माझ्यामधलं अमृतत्व आहे. म्हणून आत्मा अनंत आहे, तो व्यापक आहे आणि मी आत्मा आहे ही अनुभूती मला येणं, हा माझ्यामधल्या आत्मज्ञानाला मी पोचणं किंवा प्राप्त करणं या अनुषंगानं आहे. म्हणून स्वामी चिन्मयानंदांनी इथे आत्मपुनर्शोधन असा शब्द वापरलेला. आत्मपुनर्शोधन. आत्तापर्यंत माझं तादात्म्य बाहेर होतं. बाहेरच्याच गोष्टींमधून मी माझ्या सुखाचा, आनंदाचा विचार करत होतो. ती माझी चुकीची कल्पना मला बाजूला करायला लावणं आणि मीच माझ्यामध्ये तो भाव अनुभवणं, म्हणजेच माझं स्वरूप मी समजून घेणं, हे मी माझ्या आत्म्याचं पुनर्शोधन आहे. मी त्याचा अनुभव घेणं आहे. जे माझ्याजवळ आहे त्याचाच विचार मी करणं आणि त्यालाच मी अनुभवणं, हा भाव इथे आहे. म्हणून मर्त्य शरीरावरचं प्रेम आपलं कमी होतं. आणि एकदा मर्त्य शरीरावरचं प्रेम कमी झालं की मृत्यूलाही सहजपणानं स्वीकारणारी भावना येते. म्हणून अष्टावक्राच्या समोर जनक राजा तत्वज्ञान हे आत्मचिंतन समजून घेत असताना एका सैनिकानं, शिपायानं येऊन जनकाला असं म्हटलं की राजमहालाला आग लागलेली आहे. जनकानं तिथे उत्तर दिलेलं आहे, आग लागली असेल, जे काम तुमचं आहे ते तुम्ही करा, मी माझ्या आत्मचिंतनापासनं बाजूला होऊ शकत नाही. कारण आज राजवाड्याला आग लागली, ठीक आहे, ज्यांचं काम आहे विझवण्याचं त्यांचं काम ते त्या ठिकाणी करतील. यदा कदाचित त्या राजवाड्याची पूर्ण राख रांगोळी जरी झाली तरी सुद्धा पुन्हा नव्यानं तो उभा करता येईल. पण मी जो आनंदाशी आत्ता निगडीत आहे त्या आनंदापासून मी स्वतःला बाजूला करणं म्हणजे मी पूर्णपणानं पुन्हा देहबुद्धीत जाणार. एकदा ह्या आनंदाच्या जवळ आल्यानंतर इकडल्या तीरावरचं काय घडतं हा भावच माझ्यासमोर येत नाही. म्हणून स्वस्वरूप जाणणं हा भाव या दुसऱ्या खंडामध्ये शिष्याला पुढे नेत गुरूंनी, ऋषींनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यातून तिसऱ्या खंडामध्ये आत्ता आणि येथेच हे तुम्हाला प्राप्त करण्याची भूमिका दिल्यानंतर तिसऱ्या खंडामध्ये ऋषींनी एक गोष्ट शिष्यांच्या समोर ठेवली आणि त्या गोष्टीमधून त्यांनी शिष्याला
थोडं वरती घेण्याचा, पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट जी आहे अत्यंत सांकेतिक स्वरूपामधली ती गोष्ट आहे. देवांना परमात्म तत्वानं दानवांवरच्या युद्धामध्ये विजयी केलं आणि ते विजय प्राप्त केल्यानंतर देवांच्या मध्ये हा भाव निर्माण झाला की आम्ही दानवांवरती विजय संपादन केला. तेव्हा देवांना झालेला हा अहंकार दूर करावा म्हणून त्या परमात्म तत्वानं यक्षाचं रूप घेतलं आणि तो त्या देवांच्या समोर प्रगट झाला. आणि देवांच्या समोर तो प्रगट झाल्यानंतर प्रत्येक जण देवांच्या मध्ये असं म्हणायला लागला की अरे हा कोण आहे, हे तेज काय आहे, कोणीतरी पुढे व्हा आणि त्याच्याशी बोला, त्याला जाणून घ्या की तू कोण आहेस. हो नाही करता करताना शेवटी पहिल्यांदा अग्नीला त्यांनी पुढे केलं आणि अग्नीला म्हणाले की तू त्याच्या समोर जा आणि त्याला विचार तू कोण आहेस. म्हणून अग्नी समोर गेला आणि अग्नीनं त्याला विचारलं की तू मग कोण आहात. तेव्हा अग्नी समोर गेल्यानंतर अग्नीनं यक्षाला विचारलं तुम्ही कोण आहात. यक्ष म्हणाला की तू कोण आहेस ते मला सांग. म्हणून अग्नी म्हणाला मी अग्नी आहे. या विश्वातल्या अनेक वस्तू मी क्षणभरामध्ये जाळू शकतो. यक्ष म्हणाला हरकत नाही. आणि यक्षानं त्याच्यासमोर एक गवताची फक्त बारीक काडी ठेवली आणि म्हणाला मला ही जाळून दाखव. जर तू विश्वाला जाळतोस तर ही काडी मला जाळून दाखव. अग्नीनं खूप प्रयत्न केला पण त्याला ती काडी जाळता आली नाही. तो निराश झाला आणि परत मागे आला आणि देवांना म्हणाला की जे काही आहे प्रगट झालेलं ते विलक्षण आहे, मला काही ते आकलन झालेलं नाही. मग त्यांनी वायूला पुढे केला आणि वायूला पुढे केल्यानंतर वायूही तिथे तसाच गेला. आपला परिचय त्यानं दिला की मी ह्या जगातली सगळ्या वस्तुमात्रांना मी हलवतो. माझ्या वहनामुळं, माझ्या वाऱ्यामुळंच इथले सगळे व्यवहार चालतात. यक्ष म्हणाला ही काडी मला तू हलवून दाखव. ती काडी वायूला हलवता आली नाही, ती काडी तशीच्या तशीच होती. म्हणून वायू परत आला आणि मग इंद्रच म्हणाला आता मला बघितलं पाहिजे. म्हणून इंद्र पुढे झाला आणि ज्या क्षणी इंद्र समोर आला त्या क्षणी तो यक्ष अंतर्धान पावला आणि इंद्रानं आकाशामध्ये एक व्यापक स्वरूप बघितलं. हे काय आहे हा विचार करत असतानाच तिथे पार्वती प्रगट झाली, शक्ती प्रगट झाली आणि ती म्हणाली की अरे हे परब्रह्म आहे. अग्नीला काय, वायूला काय, अहंकार होता की मी जाळू शकतो किंवा मी वस्तू हलवू शकतो, पण त्यांना ती हलवता आली नाही. तुम्हा सगळ्याच देवांना अहंकार झाला की आम्ही दानवांवरती, असुरांवरती विजय प्राप्त केला, पण हा विजय तुम्ही प्राप्त केलेला नाही, त्या परमात्मा शक्तीनं तुम्हाला कार्यरत केलं म्हणून तो विजय तुम्हाला मिळाला. इंद्रानं आपली चूक मान्य केली आणि तो त्या परब्रह्माला नमस्कार करून मागे आलेला आहे. म्हणून इथे ऋषींनी असं म्हटलेलं आहे की अहंकार देवांनाही होतो, पण त्या अहंकारापेक्षा सुद्धा शेवटी त्या परमात्मा शक्तीचा जो भाव आहे तो भाव आपल्याला समजून घेता आला पाहिजे. म्हणून आत्म्याच्या सत्तेनं या विश्वामधली प्रत्येक वस्तू ही कार्य करते.
मी कार्य करतो असं मी जरी कितीही म्हणत असलो तरी प्रत्यक्षतः मी कार्य करत नसतो. हा मी बोलायला लावणारी शक्ती कोणीतरी वेगळी आहे. बिंदूमध्ये जसे सिंधूचे गुणधर्म असतात तसंच आपला कर्तेपणा हा नेहमीच लंगडा आहे, तो कमी आहे. आपल्याला आत्मसत्तेची जाणीव नेहमी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच आत्म्यामुळं या विश्वाचा कारभार चालतो. म्हणून व्यवहारात जरी मी करतो असं मी म्हणत असलो तरीसुद्धा ते मी म्हणत नसतो किंवा मी करत नसतो, ते कोणीतरी माझ्याकडून करून घेतं. म्हणून या तिसऱ्या खंडामधले एक 12 मंत्र जे आहेत ते केवळ एक कथानक या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहेत. पहिला मंत्र, ब्रह्म देवेभ्यो विजिज्ञे तस्य ब्रह्मणो विजये देवा अहमहीयन्त त एकशत्स्मान् एकमेवायं विजयो अस्माकं एवायं महिमेती. गुरु असं म्हणतात की ब्रह्माने एकदा देवांच्या बाजूने दानवांवर विजय मिळवला. जरी हा विजय ब्रह्माने मिळवलेला होता तरी देव त्यामुळे हर्षभरित झाले आणि आमचाच उत्कर्ष, आमचाच प्रभाव असं ते समजू लागले. तदैषां विजज्ञौ तेभ्यो अह प्रादुर्बभूव तन्य व्यजानत किमिदं यक्षमिति. ब्रह्माने त्यांचा गर्व चांगला जाणला आणि ते त्यांच्यापुढे उभे राहिले. पण ब्रह्मतेजानं दीपलेल्या त्या तेजासमोर देवांना प्रश्न पडला की हे तेज कुठून आलं आणि कोठे जाणार आहे. त्याच तेजामधून यक्ष तिथे प्रगट झाला आणि त्या देवांना हे तेज काय आहे हे समजलं नाही. ते अग्निम ब्रुवन जातवेद एतत् विजानीहि किमेतत् यक्षमिति तथेति. ते अग्नीला म्हणाले, हे जातवेद, हे महान स्वरूप काय आहे याचा शोध घे. त्यानं ते कबूल केलं. तद अभ्यद्रवत तम अभ्यवदत कोसीति अग्निर्वा अहम अस्मीत्य ब्रवीज्जातवेदा वा अहम अस्मीति. अग्नी लगबगीनं यक्षाकडे गेला. यक्षानं त्याला विचारलं की तू कोण आहेस. अग्नीनं सांगितलं, मीच अग्नी आहे. तस्मिन् स्त्वयि किं वीर्यमिति अपीदं सर्वं दहेयं यदिदं पृथिव्याम इति. यक्षाच्या रूपातील ब्रह्मानं त्याला विचारले, तू जो अशा स्वरूपाचा आहेस त्या तुझी काय शक्ती आहे. तेव्हा अग्नीनं म्हटलं, पृथ्वीवरती जे जे काही आहे ते सगळं मी जाळतो. तस्मै तृणं निदधावेतत् दहेति तदुपप्रेयाय सर्वजवेन तन्न शशाक दग्धुम स तत् एव निववृत्ते नैतदशकं विज्ञातुम यदेतत् यक्षम इति. ब्रह्मानं त्याच्यापुढे एक गवताची काडी ठेवली आणि सांगितलं, ही जाळ. आपल्या सर्व शक्तीनिशी त्याने त्या गवताच्या काडीवर झडप घातली, परंतु तो ती जाळू शकला नाही. म्हणून देवांच्याकडे परत येऊन त्यानं सांगितलं, जे हे विलक्षण आहे ते मी ओळखू शकलेलो नाही. अथ वायुं ब्रुवन् वायवेतत् विजानीहि किमेतद् यक्षमिति तथेति. नंतर देव वायूला म्हणाले, हे वायुदेवा, हे आदरणीय विलक्षण कोण आहे ते तू ओळख. आणि होय म्हणत वायू तिथे गेला. तदभ्यद्रवत तम अभ्यवदत कोसीति वायुर्वा अहम अस्मीति अब्रवीन मातरीश्वा वा अहम अस्मीति. वायू त्याच्याकडे त्वरेनं गेला. तू कोण आहेस असे त्या यक्षानं त्याला विचारले.
मी वायू आहे अथवा मी आकाशात संचार करणारा आहे असं तो म्हणाला. तस्मिन् स्त्वयि किं वीर्यमिति अपीदं सर्वमाददीयो यदिदं पृथिव्याम इति. असा सामर्थ्यवान तू, तुझ्या ठिकाणी काय सामर्थ्य आहे असे ब्रह्माने त्याला विचारले. जे हे पृथ्वीवर आहे ते सर्वसुद्धा मी उडवून लावीन असे वायू म्हणाला. तस्मै तृणं निदधावेतादस्त्वेति तदुपप्रेयाय सर्वजवेन तन्न शशांका दातुं सतत एव निववृत्ते नैतदशकं विज्ञातुं यदेदद यक्षमिति. हे उचल असे म्हणून ब्रह्माने त्याच्या पुढे गवताची कडी ठेवली. वायूनं सर्व शक्तीनिशी त्याच्यावर झडप घातली, पण तो ती उचलू शकला नाही आणि तो तेथूनच परतला. आणि जे हे विलक्षण आहे ते मी ओळखू शकलो नाही असे तो देवांना म्हणाला. अथे इंद्र ब्रुवन् मघवन् एतत् विजानीहि किमेतद् यक्षमिति तथेति तदभ्यद्रवत् तस्मात् तिरोधदे. नंतर देव इंद्राला म्हणाले, हे मघवन, पूजनीय किंवा महान असणाऱ्या इंद्रा, तो पूजनीय यक्ष कोण आहे ते तू शोध. त्यानं ते मान्य केलं आणि इंद्र यक्षाकडे गेला, परंतु यक्ष त्याच्या समोर गुप्त झाला. स तस्मिन् अवकाशे स्त्रियमाजगाम बहुशोभमाना मुमां हैमवतीं ताम होवाच किमेदत् यक्षमिति. त्या इंद्राला त्याच ठिकाणी हिमालयाची कन्या उमा हिच्यासारखी अत्यंत सुंदर अशी स्त्री दिसली आणि हे अदृश्य झालेले विलक्षण काय आहे असे तो तिला म्हणाला. हा कथेचा भाग त्यांनी या ठिकाणी घेतला आणि ब्रह्माचं स्वरूप काय आहे हे त्यांनी त्या ठिकाणी मांडलं. आणि त्याच्यातून शेवटचा चौथा भाग हा पुढे आपल्या समोर येतो. त्याच्यामध्ये 9 मंत्र आहेत. ही पूर्णपणानं म्हणताना जरी गोष्ट असली तरीसुद्धा एक प्रकारचा सांकेतिकतेचा भाग हा यामध्ये आहे. पहिला भाग म्हणजे व्यावहारिक जीवनातही आपण अनेक वेळेला बघतो की मी सगळ्या तऱ्हेचे प्रयत्न करतो. ते प्रयत्न जास्तीत जास्त अचूक असतात, पण तरीही मला यश मिळत नाही. आणि अनेक वेळेला त्रुटी असतात किंवा काहीतरी माझ्याकडनं राहून जातं, पण मला अपेक्षित नसलेलं उत्तम यशही मला मिळतं. हे अनुभव जीवनातही येतात. आणि त्याच्यातून आपली एक भावनिकता येते की जेव्हा अपयश येतं, एखादं संकट येतं, तेव्हा पहिली प्रतिक्रिया आपली असते, देवा मला तू हे का दिलंस. पण आनंद घडल्यानंतर अरे मला प्रमोशन मिळालं, माझा सन्मान झाला, हा भाव माझ्यामध्ये असतो. वस्तुतः माझं यश आणि माझं अपयश हे दोनही त्या ईश्वरी सत्तेशी निगडीत आहेत. त्याच्याच इच्छेनं, त्याच्याच नियोजनातून या घटना घडतात. म्हणून समर्थांनीही म्हटलेलं आहे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तुम्ही जे जे काही करता ते भगवंताच्या जाणीवेमध्ये, भगवंताच्या स्मरणामध्ये तुम्ही कराल ते अधिक उत्तम होईल. म्हणून इथे अग्नी हा विश्वातही आहे आणि देहातही आहे. देहातही तो उष्णतेच्या रूपानं आहे, जठराग्नीच्या रूपानंही आहे. म्हणून अग्नी पहिल्यांदा त्या परब्रह्म सत्तेसमोर गेलेला आहे आणि त्या अग्नीला त्यांनी जातवेद म्हटलेलं आहे. जातवेदाचा एक अर्थ असा होतो
की उत्पन्न झालेला जाणणारा असा तो विचार म्हणजे अग्नी, किंवा दुसरा एक विचार म्हणजे जन्मतः जो जाणतो तो जातवेद. पहिल्यापासून त्याला ती जाणीव आहे, मी कोण आहे, मी काय आहे. आणि म्हणून अग्नी आणि वायूमध्येही हलणारी वस्तू आहे, गतिमानता आहे. माझ्या जीवनामध्ये विचारांची व्यक्त होणारी भावना, विचारांचं असलेलं वहन, याच्यामधूनच आपण एक प्रकारानं परिपूर्णतेकडे जातो. म्हणून वायूचा विचार करतानाही इथे मातरिश्वा म्हटलेला आहे, म्हणजे मातेच्या अंगावर खेळणारा. वायू हा पृथ्वीवरतीही वाहतो आणि अंतरिक्षामध्येही तो वाहतो. म्हणून मातरिश्व हा शब्द पृथ्वीलाही लागू होतो आणि अवकाशाच्या अनुषंगानं तो अवकाशाशीही निगडीत राहू शकतो. म्हणून ही ब्रह्मशक्ती अग्नीच्या स्वरूपात असू दे, वायूच्या स्वरूपामध्ये असू दे, ती एक प्रकारानं श्रेष्ठ आहे. आणि म्हणून इंद्र हा देवांचा राजा. इदम द्र म्हणजे जो पाहतो आहे, पाहणारा आहे, त्याला इंद्र म्हणतात. दृश्य बघता येतं, अदृश्य बघता येत नाही, पण तरीही त्या अदृश्यामध्ये कार्य करणारी शक्ती आहे. म्हणून उमा जी प्रगट झाली, उमा ही ब्रह्माचीच शक्ती आहे, परब्रह्माचंच ते स्वरूप आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये, मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, त्याच्यामध्ये स्त्री तत्व आहे आणि पुरुष तत्व आहे. एखादी स्त्री अत्यंत ठामपणानं, धीरानं काम करते, एखादा निर्णय घेते, त्यावेळेला सहजपणानं आपण म्हणतो काय पुरुषी वृत्ती आहे. म्हणजे पुरुषामधला असलेला कणखरपणा, पुरुषामधला असलेला ठामपणा स्त्रीमधून व्यक्त होताना तिच्यातलं पुरुषतत्व व्यक्त होतं. एखादी भावना व्यक्त होत असताना तिथे स्त्रीतत्वाचा विचार येतो. म्हणून अग्नी आणि वायूसारखा अहंकार जिथे येईल तिथे आम्ही अनुभव घेणार नाही. पण इंद्रासारखी मला हे जाणून घ्यायचं आहे, हे कोण आहे, ही विनयशीलता जेव्हा येते तेव्हा तुम्हाला तिथे परब्रह्माची अनुभूती येते. म्हणून उमा प्रगट झाली आणि इंद्राला तिनं परब्रह्माची जाणीव दिली. हा भाग या 3ऱ्या खंडामध्ये येतो. आणि 4थ्या खंडातून हा कोण, परब्रह्म म्हणजे नक्की काय, किंवा माझ्या सगळ्या इंद्रियांना, देहाला कार्यरत करणारा कोण, हा विषय 4थ्या खंडामध्ये 9 मंत्रांमधून पूर्ण होतो आहे. इंद्रालाच का उमा प्रकट झाली? इंद्रानं मला हे जाणून घ्यायचंय नक्की काय आहे, कोण आहे. हां, म्हणून पहिल्यांदा तो यक्षाच्या समोर जो जातो आहे त्याच्या मनामध्ये हा भाव आहे की अरे हे दोघं परत आले, आता मी जातो आहे, तेव्हा नक्की हे काय आहे, हे नक्की काय आहे, हा भाव इंद्राच्या मध्ये निर्माण झाला. म्हणून तिथे उमा प्रगट झाली की अरे तुला जाणून घ्यायचं आहे ना, मग हे स्वरूप आहे इंद्र. म्हणून त्या इंद्र ह्या शब्दाचा वेदांती अर्थ तो आहे जाणून घेणारा, समजून घेणारा. इंद्र द, इदम द्र, हे काय आहे, जाणून घेणारा.